Cancer Healer Center, a new beginning. सुरेश धस यांना समजदा पंकजा मुंडेंची पक्षाकडे मागणी। भाजपची राष्ट्रीय नेता असताना माझ्यावर थेट आरोप। निवडणुकीमध्ये मी प्रचार केला नसता तर धस निवडून तरी आले असते का? पंकजा मुंडेंची टीका। आष्टी मतदारसंघात पंकजा मुंडेंनी शिट्टी चिन्हाच्या उमेदवाराचा प्रचार केला। सुरेश धसांचा आरोप, पंकजा मुंडेंची पक्ष नेतृत्वाकडे लेखी तक्रारही करणार। हिवाळी अधिवेशनात फडणवीसांनी शब्द दिला असताना सुद्धा बीडचा विषय बाहेर पेटता का ठेवला? बीड हत्या प्रकरणावरून पंकजा मुंडेंचा सवाल। बूथ प्रमुखासाठी मी प्रकरण तेवत ठेवलं आणि आरोपींना फाशी मिळेपर्यंत प्रकरण तेवत ठेवणार। बीड हत्या प्रकरणाबाबत आमदार सुरेश धस भूमिकेवर ठाम। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अन्न आणि नागरी पुरवठा खातं अजितदादा स्वतःकडे ठेवणार। पक्षांतर्गत वाद वाढू नयेत यासाठी अजितदादांचा निर्णय, सूत्रांची माहिती। सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या आमदारांनी धनंजय मुंडेंची गुपचूप भेट का घेतली? पंकजा मुंडेंचा सुरेश धस यांच्यावर निशाणा, तर मी कॅमेरे सोबत घेऊन जात नाही, ते माझ्या मागे येतात, धसांचं उत्तर। सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून अटक। बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांची संयुक्त कारवाई। खोक्याला विमानाने महाराष्ट्रामध्ये आणणार। मारहाण आणि हरणांची शिकार केल्याचा ठपका। खोक्या सापडला, आता बोका पण आज जाईल। या खोक्याकडे सोन्याचा खजिना येतो कुठून? त्याला आशीर्वाद कुणाचा? पोलिसांनी शोधून काढावं, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला नाशिकमध्ये बघितल्याचा स्थानिकांचा दावा। पोलीस घटनास्थळी दाखल, सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू। संतोष देशमुख हत्या प्रकरणी 26 तारखेला पुढील सुनावणी। कोर्टाकडून आरोपींची ओळख परेड। सुनावणीच्या दरम्यान आरोपींना पाहताच वाल्मिक कराडने हात जोडले। कराड कोर्टामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित। महापुरुषांचा अवमान केल्याच्या प्रकरणात प्रशांत कोरटकरला दिलासा। 17 मार्च पर्यंत अटक न करण्याचे आदेश। कोरटकरला कोर्टात व्हीसीद्वारे हजेरीची मुभा। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यावरून विरोधकांचा सभात्याग। ही घोषणा केवळ निवडणुकीपुरती होती का? आमदार रोहित पवारांचा महायुती सरकारला सवाल। लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री विचारपूर्वक लवकरच निर्णय घेतील। मंत्री आदिती तटकरे यांचं विरोधकांना उत्तर। नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी संजय राऊत मोदींना पत्र लिहिणार। देशात फाळणीचं बीज रोवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा राऊतांचा आरोप। शिवरायांच्या सैन्यात एकही मुस्लिम नसल्याचं राणेंचं विधान। शिवरायांच्या सैन्यामध्ये मुस्लिम होते हे इतिहास वाचला तर समजेल। अजित पवारांचा मंत्री नितेश राणेंना घरचा आहेर। कायदा सुव्यवस्थेला अडचण येईल असं वक्तव्य टाळा, असाही सल्ला। कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन देण्याचा निर्णय। किमान वेतन कायद्यांतर्गत मसुदा जाहीर। सर्व महापालिका, नगर परिषद आणि इतर आस्थापनांमधील कामगारांना फायदा होणार। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील आंदोलन स्थगित। सर्व शेतकरी आपापल्या जिल्ह्यांमध्ये आंदोलन करणार। 8 एप्रिलला राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन, सतेज पाटलांची माहिती। सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यामध्ये मालवण जवळील समुद्रात 19,000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर तेल साठे। तेल उत्पादन कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन करणार। Cancer Healer Center, a new beginning.